हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मी वैशाली तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर. आज आम्ही आलो आहोत आमच्या सर्वांच्या लाडक्या तनयाच्या हळदीला. सर्वांनी आमच्या तनयाच्या हळदीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आमच्या लाडक्या लेकीच्या हळदीचा कार्यक्रम. चला तर बघूया आमच्या तनयाची हळदी. तुम्ही बघू शकतात मित्रांनो, आमच्या तनयाच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी आम्ही मंडप किती सुंदर सजवलेला आहे. मंडप खूपच छान डेकोरेशन केलेला आहे आणि खूप सारे लांबून लांबून नातेवाईक देखील आलेले आहेत. सर्वात आधी आता ज्या जोडप्याच्या हाताने तनयाला हळदी लागणार आहे त्या जोडप्याच्या हाताने आधी पूजा करून घेणार आहोत आणि त्यानंतर बेमातनी पूजन करून घेणार आहोत. पूजेला जे जोडपं बसणार होतं ब्राह्मणाने त्या जोडप्याला सर्व मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला सांगितले होते आणि मग पूजेला बसायला सांगितलं होतं. सर्वांचे आशीर्वाद घेऊन झाल्यानंतर आता ते जोडपं पूजेला बसलेलं आहे आणि त्यांच्या हाताने आता पूजेला सुरुवात होणार आहे. पूजेला आता सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळात आता बेमातनी पूजन देखील चालू होणार आहे आणि बेमातनी पूजन झाल्यानंतर मग नवरीला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे. केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः विक्रमे नमः विदुराय नमः नविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः पुनर्तीन पाणीग्रह चौथ्यांदा सोडून घे. मधुसूदनाय नमः नविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः सर्व विघ्नांतस्ते गणाधिपते मा सर्वेश्वर प्रकर्षो दयाश्री भुवनेश्वर देवार्चन्ते ब्रह्मेशान महापुरुषस्य विष्णुराज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणे पराते श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्व उत्तरायण वसंतर अज्ञा ग्रीष्म ऋतुपासो समासे वैशाख मासे शुक्ल परिवारस्य श्रीपद सदिष्पद सरितान. कळस पूजन आणि बेमातनी पूजन आता करून झालेलं आहे आणि नवरीने सुंदर अशी तयारी केलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये आता आपल्या सर्वांच्या लाडक्या तनयाची मंडपामध्ये एंट्री होणार आहे आणि तनयाच्या हळदीला आता सुरुवात होणार आहे. आमच्या सर्वांची लाडकी नवरी मुलगी आता मंडपात आलेली आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये नवरीला हळद लावण्याचा कार्यक्रम चालू होणार आहे. तुम्ही बघू शकतात मित्रांनो, आमची तनया, आमच्या सर्वांची लाडकी तनया बघा किती सुंदर दिसत आहे. आता एका बाजूला आता हळदीची तयारीला सुरुवात झालेली आहे आणि 5 सुवासिनी बोलून आता नवरीला हळद लावण्यात येणार आहे. त्यासाठी आधी 5 तांब्या ठेवलेल्या आहेत. 5 तांब्यांना दोरा गुंडाळून घेतलेला आहे आणि 5 सुवासिनींना बोलवून मग नवरीला हळद लावण्यात येणार आहे. सर्वात आधी तनयाला ज्या जोडप्याच्या हाताने हळद निघालेली होती, म्हणजे ज्या जोडप्याने बेमातनी पूजन केलेले होते, त्या जोडप्याने आधी तनयाला हळद कुंकू अक्षता लावून पूजा करून घेतलेली आहे आणि त्यांच्या हाताने आता तनयाला आधी हळद लावण्यात येणार आहे आणि ते जोडपं आता जोडीने तनयाला हळद लावत आहेत. नवरीला आता चढत्या अंगाने हळद लावण्यात येत आहे आणि चढत्या अंगाने 5 वेळा हळद लावून झाल्यानंतर मग 5 सुवासिनी बोलून नवरीला त्याच पद्धतीने पुन्हा 5 वेळा चढत्या अंगाने हळद लावली जाते. आता एकामागून एक अशा 5 सुवासिनी येणार आणि नवरीला हळद कुंकू लावून पूजा करणार आणि मग नवरीला 5 वेळा चढत्या अंगाने हळद लावणार. आता नवरीची मावशी आलेली आहे आणि नवरीची मावशी खूप लाडाने नवरीची पूजा करत आहे आणि पूजा करून झाल्यानंतर आता नवरीला खूप प्रेमाने हळद लावत आहे. तनयाला हळद लावताना मावशीचे डोळे पाणावले होते. मावशीचं मन खूप भरून आलं होतं. आता आपल्या सर्वांची लाडकी चिमुकली आता लग्न करून सासरी जाणार आहे ह्या विचाराने मावशीचे डोळे पाणावले होते. प्रत्येक मुलीला लग्न करून सासरी जावंच लागणार आहे, पण आई आणि मावशीची मायाच अशी असते की ती लेकीला, आणि लेक आईसाठी खूप महत्त्वाची असते. त्यांचं प्रेम खरंच खूपच जगावेगळं असतं. मावशीची हळद लावून झाल्यानंतर आता नवरीची मामी आलेली आहे आणि नवरीची मामी आता नवरीला हळद लावत आहे.
एकामागून एक अशा 5 सुवासिनी मिळून नवरीला छान अशी हळद लावून घेतलेली आहे. गोरी गोरी आपली नवरी बघा किती सुंदर दिसत आहे आणि नवरीला हळद लावल्यामुळे नवरी अजूनच सुंदर दिसत आहे. नवरीला हळद लावल्यामुळे नवरीचं रूप अजून खुलून दिसत आहे. पाच सुवासिनी मिळून आमच्या तनयाला हळदी लावून झालेली आहे आणि तनयाला हळद लावून झाल्यानंतर जे आपण एक धागा होता तो धागा तांब्याला गुंडाळलेला होता तो धागा पाच सुवासिनींनी हातात धरलेला आहे आणि त्या धाग्याला आता हळद लावून घेतलेली आहे. त्या हळद लावलेल्या धाग्याला आता तनयाच्या गळ्यामध्ये टाकण्यात येणार आहे. त्या हळद लावलेल्या धाग्याला आमच्या खानदेशी पद्धतीमध्ये पोयतं असं म्हटलं जातं. ते पोयतं आता आमच्या तनयाच्या गळ्यामध्ये टाकण्यात येणार आहे. ते पोयतं तनयाच्या गळ्यामध्ये टाकायच्या आधी खानदेशी पद्धतीचे पारंपरिक गाणे म्हटले जातात आणि गाणे म्हटल्यानंतर मग त्या पाच सुवासिनी उखाणे म्हणतात. उखाणे बोलून झाल्यानंतर मग ते पोयतं तनयाच्या गळ्यामध्ये टाकलं जाणार आहे. वाघा गळ्या रचवना मोती पळे रचवना गमना दोन्ही घेत आता म्हणून टाका नाही का नंतर कोणत्या मोयाना रोपे खाते कसे काय का पुरुषांना भेटे विष्णू विष्णू कांद्या बरे रुक्मणी कोणता करे मोठी चढे गोऱ्या गोऱ्या हातावर रेखातील मेहंदी अमितचे नाव घेण्याची वारंवार येऊ संधी. द्राक्षांच्या मळ्यात हिरवेरे पानांची वेल मुकुटरावांचं नाव घेते आज आहे हळदीची वेळ. तुळजापूरची तुळजाई पुष्कळराव माझ्या गटाला आहे त्यांची रक्कम आहे. मंगलसूत्राची 2 वाटी माहेर सासरांची सून कोणाची ते सांग गोपालांचं नाव घेते चव्हाणांची सून. तिरंगी ध्वजाने वाढवली सांग निखिलचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान. पाच सुवासिनी मिळून आमच्या लाडक्या तनयाला हळद लावून झालेली आहे आणि पाचही सुवासिनींनी खूप सुंदर असे उखाणे घेतलेले आहेत. तुम्ही ऐकलंच असेल उखाणे किती छान छान घेतलेले आहेत. हळदीचा आणि उखाण्याचा कार्यक्रम आपला झालेला आहे आणि आत्ता हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्वजण तनयाला भेटायला स्टेजवर येत आहेत आणि तनयावरून सर्वजण पैशांची ओवाळणी टाकत आहेत. सर्वात आधी तनयाची मावशी आणि काका आलेले आहेत. त्यांनी खूप सारे लाड केलेले आहेत तनयाचे आणि त्यानंतर तनयाची वहिनी आणि भाऊ पण आणि भावाची मुलगी देखील स्टेजवर आलेली आहे आणि भाऊ आणि बहिणी खूपच भावूक झालेले आहेत आणि त्यांना तिथेच रडायला येत होतं आणि एका बाजूला तनयाची मम्मी आणि तनयाची मावशी दोघी पण खूपच रडत होत्या. आपली मुलगी आता उद्या सासरी जाणार आहे या विचाराने आई आणि मावशीला खूपच रडायला येत होतं. कधीतरी मुलीला लग्न करून सासरी जावंच लागणार आहे पण तरी देखील आपल्या आईला आणि मावशीला खूपच काळजी वाटते आणि ते एक प्रेमच असतं आई आणि मावशीचं मुलीसाठी. आईचा काळजाचा तुकडा आता उद्या सासरी जाणार आहे म्हणून आईला आणि मावशीला खूपच रडायला येत होतं. ते शेवटपर्यंत रडत होत्या. आता स्टेजवर तनयाची आजी आलेली आहे. तनयाच्या आजीने तनयाला हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे, औक्षण केलेलं आहे आणि त्यानंतर तनयावरून आजीने ओवाळणी टाकलेली आहे. तनयाला आजीने खूप सारे आशीर्वाद दिलेले आहेत. आजीने तनयावरून ओवाळणी टाकलेली आहे आणि ओवाळणी टाकून झाल्यानंतर आजीने तनयाला खूप सारे प्रेम केलेले आहे आणि खूप सारे तनयाला आशीर्वाद दिलेले आहेत. आमची नवरीबाई आजीला बघून खूपच हळवी झालेली आहे आणि तनयाला आता आजीचीही आणि आईची देखील काळजी वाटत होती म्हणून आमची नवरी मुलगी तिथे स्टेजवरच रडायला लागलेली होती. आजीला समजवत होती, आजीला काळजी घे म्हणून सांगत होती.
आजीचं आणि नातीचं प्रेम काही वेगळंच आहे आणि आजीची माया तर खूपच वेगळी आहे. आजीची माया आणि नातीचं प्रेम खरंच हे खूप बघण्यासारखं होतं आणि ते बघूनच आम्हाला रडायला येत होतं. तनयाच्या आईची आई आता स्टेजवर आलेली आहे. म्हणजे तनयाची आजी आता तनयाला हळद लावण्यासाठी आणि तनयावरून ओवाळणी टाकण्यासाठी आलेली आहे. तनयाच्या आजीने ओवाळणी टाकलेली आहे आणि तनयाला खूप सारे आशीर्वाद दिलेले आहेत. हळदीला आलेले सर्व नातेवाईक एकामागून एक असे स्टेजवर तनयाला हळद लावण्यासाठी येत होते. तनयाला हळद लावण्यासाठी आणि तनयावरून ओवाळणी टाकण्यासाठी सर्व नातेवाईक स्टेजवर येत होते. एका बाजूला नवरीला भेटण्यासाठी सगळे पाहुणे मंडळी स्टेजवर जात होते आणि एका बाजूला नवरीची आई आणि नवरीची मावशी आलेल्या सर्व स्त्रियांच्या हळद कुंकू लावून ओटी भरून घेत होत्या. आमचे ताई आणि दादा आपल्या कार्यक्रमाला आलेल्या सर्व पाहुणे मंडळींची व्यवस्थित उठबस झाली पाहिजे याची खूप काळजी घेत होते. सर्व पाहुणे मंडळी एकमेकींना हळद लावत होते आणि हळदीने सर्वजण पिवळे झाले होते. आणि एका बाजूला आमच्या गावावरून एक आजोबा आलेले होते. ते आजोबांनी आज एकादशी होती म्हणून एकादशी निमित्त हळदीच्या दिवशी त्यांनी छान असं भजन गायलेलं आहे. कधी येशील माझ्या घरा, माझ्या घरी आहे जागा, तुझ्या दारे चंद्रभागा, माझ्या घरी आहे जागा, तुझ्या दारे चंद्रभागा. विठ्ठला विठ्ठला कधी येशील माझ्या घरा, अरे विठ्ठला विठ्ठला कधी येशील माझ्या घरा, माझ्या घरी बांधे कुंडे, तुझ्या दारे बगवे झेंडे, माझ्या घरी बांधे कुंडे, तुझ्या दारे बगवे झेंडे. अरे विठ्ठला विठ्ठला कधी येशील माझ्या घरा, अरे विठ्ठला विठ्ठला कधी येशील माझ्या घरा, माझ्या घरी गाये म्हशी, तुझ्या दारे एकादशी, माझ्या घरी गाये म्हशी, तुझ्या दारे एकादशी. अरे विठ्ठला विठ्ठला कधी येशील माझ्या घरा, अरे विठ्ठला विठ्ठला कधी येशील माझ्या घरा, माझ्या घरी गौजीवारी, तुझ्या दारे ज्ञानेश्वरी, माझ्या घरी गौजीवारी, तुझ्या दारे ज्ञानेश्वरी. अरे विठ्ठला विठ्ठला कधी येशील माझ्या घरा, अरे विठ्ठला विठ्ठला कधी येशील माझ्या घरा, माझ्या घरी लेक सुना, तुझ्या दारे टाळविना, माझ्या घरी लेक सुना, तुझ्या दारे टाळविना. अरे विठ्ठला विठ्ठला कधी येशील माझ्या घरा, अरे विठ्ठला विठ्ठला कधी येशील माझ्या घरा, माझ्या घरी कुकू भोका, तुझ्या दारे सकुतुका, माझ्या घरी कुकू भोका, तुझ्या दारे सकुतुका. अरे विठ्ठला विठ्ठला कधी येशील माझ्या घरा, अरे विठ्ठला
विठ्ठला कधी येशील माझ्या घरा अरे विठ्ठला विठ्ठला येशील माझ्या घरा जय विठ्ठल भगवान की जय रुक्मिणी माता की जय. आजोबांनी तनयाच्या हळदीला एकादशी निमित्त खूप सुंदर असे भजन म्हटलेले आहे आणि तनयाची हळद लावून झाल्यानंतर आता खानदेशी पद्धतीचा पोखण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि तनयाचे डोळे बंद केलेले आहेत रुमाल बांधून आणि एक एक जण येऊन आता वाण घेऊन जात आहे. वाण घेऊन झाल्यानंतर मग आता तनयाला पोखण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. खानदेशी पद्धतीमधला हा खूप चांगला कार्यक्रम आहे आणि सर्व आलेल्या महिला ह्या कार्यक्रमामध्ये खूपच मजा मस्ती करतात आणि त्यांना खूप छान वाटतं. पोखण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आता देव नाचवण्याचा कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि आलेले सर्व भाऊबंद आता देव नाचवणार आहेत आणि देव नाचवून झाल्यानंतर खाटीवर ठेवून देवाचे गाणे म्हटले जातात आणि देव बोलवले जातात. आमच्या तनयाच्या हळदीचा कार्यक्रम खूपच छान झालेला आहे. तुम्हाला आमच्या तनयाची हळदी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.